स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी जो हा व्हिडिओ बनवत आहे हा शासकीय जी योजना आहे आधार योजना, म्हणजे ही आधार जी योजना आहे डॉक्टर आधार जी योजना आहे ही योजना आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। ही जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ही OBC NT VJNT या आणि SBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता आहे, जी की स्वयं म्हणजे पंडित दीनदयाल जी की स्वाधार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे SC विद्यार्थ्यांकरिता, या धर्तीवर OBC NT VJNT आणि SBC विद्यार्थ्यांकरिता ही योजना शासनाने या वर्षीपासून म्हणजे सत्र 2024 व 25 करिता विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही योजना काय आहे आणि ही कशा संदर्भातील योजना आहे ही आपल्याला जाणून घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे। हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा, जेणेकरून आपल्याला मोफत शिक्षणाची संधी आणि निर्वाह भत्त्याच्या संदर्भातील आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ आपल्याला माहिती मिळत जाईल। विद्यार्थी मित्रांनो, तर आधार योजना वसतिगृहात जर प्रवेश मिळाला नाही, या वर्षीपासून 52 वसतिगृह महाराष्ट्रामध्ये OBC SC OBC VJNT आणि NT आणि SBC या विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले आहे 52 वसतिगृह। पण या 52 वसतिगृहामध्ये जर विद्यार्थ्याचा नंबर लागलेला नाही तर मग काय, तर मग विद्यार्थी नाराज न होता किंवा विद्यार्थ्यांनी शिक्षण न सोडता विद्यार्थी रूम करून राहत जर असेल नागपूरसारख्या शहरामध्ये किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, नाशिकसारख्या, नगरसारख्या या शहरामध्ये जर विद्यार्थी राहत असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहत असेल तर या विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, म्हणजे या विद्यार्थ्यांना रूम करत असतील किंवा निवास भाडं किंवा भत्ता जर पाहिजे असेल तर याकरिता शासनाने आधार योजना सुरू केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणि याचकरिता हा जो व्हिडिओ आपण बनवत आहे। मग आधार योजना काय आहे, तर आधार योजना ही मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती अशा ठिकाणी जर उच्च शिक्षण विद्यार्थी घेत असेल तर या विद्यार्थ्यांकरिता भोजन, निवास आणि निर्वाह भत्ता म्हणून 60,000 रुपये शासन आपल्याला देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मग हे कुठं कुठं किती मिळणार आहे हे पण आपण बघणार आहोत। जर महानगरपालिकेच्या क्षेत्रात जर विद्यार्थी राहत असेल तर विद्यार्थ्याला 60,000 रुपये मिळणार आहे। त्यानंतर जे महानगरपालिकेचे उच्च महानगरपालिकेचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी 51,000 रुपये विद्यार्थ्याला मिळणार आहे। त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी जर विद्यार्थी राहत असेल रूम करून तर त्या विद्यार्थ्याला 43,000 रुपये मिळणार आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी जर विद्यार्थी राहत असेल विद्यार्थी मित्रांनो तर 38,000 रुपये यांना ही जी काही रक्कम आहे ही रक्कम भोजन, निवास आणि निर्वाह भत्ता म्हणून विद्यार्थ्यांना मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणि ही जी योजना आहे ही योजना फक्त OBC NT VJNT आणि SBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणून जे OBC बांधव आहेत, आपले VJNT बांधव आहेत किंवा SBC बांधव आहेत, यांनी शहराच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी समोर जायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुद्धा SC आणि ST सारखी वसतिगृह या वर्षीपासून सुरू झालेले आहे। उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर शहराच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घ्या, ज्याकरिता शासनाने ही योजना आणलेली आहे। एक वसतिगृहाची योजना आहे आणि दुसरी आधारची योजना आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याकरिता आपल्याला फॉर्म भरायचा आहे। याचं फॉर्मची डेट सांगतो तुम्हाला, 20 ऑगस्टपर्यंत आपल्याला अर्ज करायचे आहेत। जे विद्यार्थी फर्स्ट इयरला ॲडमिशन करत असतील, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, BBA असो, BCA असो, म्हणजे कोणत्याही प्रोफेशनल कोर्सला किंवा नॉन प्रोफेशनल कोर्सला जर विद्यार्थी ॲडमिशन घेत असेल त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणि ते अर्ज आपल्याला 20 जूनपासून सुरू होणार आहे, जे 15 जुलैपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। 20 ऑगस्टपर्यंतही अर्ज करता येणार आहे आणि ही 1 ऑगस्टपर्यंत आपल्याला ही निवड यादी विद्यार्थ्यांना जाहीर करणार आहे शासन, आणि आपल्याला या सर्व गोष्टीचा लाभ मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही जी रक्कम आहे ही रक्कम आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये पूर्णतः जमा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपण ही जी आणि कागदपत्राच्या संदर्भात या ज्या गोष्टी आहे या कागदपत्राच्या संदर्भात मी पुन्हा एक व्हिडिओ बनवत आहे। नंतर हा व्हिडिओचा सुद्धा आपल्याला सोबत घेऊन आपल्याला याचा फॉर्म भरता येईल विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आधार योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे। म्हणून जे काही आपले OBC
चे ग्रुप असतील, VJNTचे ग्रुप असतील, नंतर SBCचे ग्रुप असेल, आपले मित्र असतील, त्या सर्व मित्रांना शेअर करा. सांगा की SC आणि STच्या स्वाधार किंवा स्वयं या योजनेप्रमाणेच आपल्यालासुद्धा ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे आणि या योजनेचा लाभ घेऊन आपण शहरामध्ये म्हणजे मोठ्या इंटरनॅशनल सिटीमध्ये, मुंबईसारख्या, पुण्यासारख्या सिटीमध्ये, नागपूरसारख्या सिटीमध्ये आपल्याला शिक्षण घेता येते, उच्च शिक्षण घेता येते आणि या योजनेचा लाभ घेऊनच आपल्याला मोफत शिक्षण घेता येते. हे आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. मदत लागल्यास मला फोन करा. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे. कायमस्वरूपी आम्ही मदतीसाठी बसलेलो आहोत. आपल्याला जर काही अडचणी आल्या तर फोन करा विद्यार्थी मित्रांनो. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व OBC बांधव, VJNT, SBC या सर्व ग्रुपला शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून या व्हिडिओमुळे त्यांचा फायदा होईल आणि त्यांचे पैसे वाचतील आणि त्यांना आर्थिक मदतसुद्धा होईल. मित्रांनो, याकरता या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.